न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। संभाजीनगर खंडपीठात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा जामीन मंजूर। श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती। सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते। जामीन मिळावा याकरिता त्यांनी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। मात्र जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भानुदास मुरकुटे यांनी संभाजीनगर खंडपीठात जामीन मिळावा यासाठी ॲडव्होकेट राहुल करपे आणि ॲडव्होकेट महेश तवले यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। संभाजीनगर खंडपीठात आरोपीचे वकील ॲडव्होकेट राहुल करपे आणि ॲडव्होकेट महेश तवले यांनी जोरदार युक्तिवाद केला। सरकारी पक्ष आणि आरोपी पक्ष यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संभाजीनगर खंडपीठाने आरोपी भानुदास मुरकुटे यांना अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केलाय। त्यामुळे आता त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय। प्रतिनिधी राणी कासलीवाल, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा।